महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकांचं वातावरण तापलेलं असताना आज राज्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोड घडली। 2 दशकांपूर्वी वेगळे झालेले ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आले। 5 जुलैच्या हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनापासून सुरू झालेल्या युतीच्या चर्चेची आणि वरळीच्याच ब्ल्यूसी हॉटेलमधून राज उद्धव ठाकरे यांनी अधिकृत घोषणा केली। युतीच्या घोषणेआधी शिवतीर्थ या निवासस्थानी कुंदा ठाकरेंनी दोघांचं औक्षण केलं। त्यानंतर ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं। यावेळी दोन्ही ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते। त्यानंतर वरळीत जाऊन ठाकरे बंधूंनी मुंबईसह नाशिकसाठी युतीची घोषणा केली। आणखीही काही ठिकाणी ठाकरेंच्या युतीची प्रतीक्षा आहे। समर्थकांसह सर्वच राजकीय पक्षांचे दोन्ही पक्षांच्या जागा वाटपाकडे लक्ष लागले। त्यामुळे उद्धव ठाकरे मशालीला राज ठाकरेंच्या इंजिनाची जोड लागल्यानं वेग येणार का हे आगामी काळात कळेलच। आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। मुंबई महापालिकेच्या महासंग्रामासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी थेट मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार अशी थेट जाहीर घोषणाच करून टाकली। राज ठाकरेंची ही घोषणा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जाते। राज ठाकरेंनी केलेल्या दाव्यावर भाजप नेते आशिष शेलारांनीही मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल असा प्रतिदावा केला। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल। ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे मुंबई महापालिका लढणार असल्याचं जाहीर करून मराठी माणसाला आणि मुंबईला पाठिंबा देण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आणि या वक्तव्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील समाचार घेतला। पाहूया। माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे। ज्यांचं मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा। देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना सर्व व्यक्तींना मतदारांना माहिती आहे आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत। कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत। आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही। महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।